दगड टाकले त्या दिवशी मला माळव विचारायची होती. काय प्रकरण आहे, काय मागणी आहे? माझं नाव राजकुमार गजेंद्र ढवळे. माझा 3 एकर जमीन आहे. तरी मला शेत रस्त्याबद्दल 4 वर्ष झाला त्रास आहे. स्वतःच्या शेतात चोरून जायचं अशी माझ्यावर परिस्थिती आहे. तर मी परवा 8 दिवसाखाली आत्मदहनचा अर्ज दिला होता. तेव्हा ह्यांनी दखल घेतली आणि आता वारंवार अर्ज हे वाट देतो असं म्हणायला लागले. मला वाट दिल्याशिवाय मी हे करणार नाही, तर आत्मदहनचा प्रयत्न करणार आहे.
आता खात आणला होता मी स्वतः पाठीवर वाहून संध्याकाळी खात नेलेला आहे. आणि म्हणजे आता वडील पण घर सोडून निघून गेलेत 2 महिने झालं. आणि स्वतः जमीन माझ्या स्वतः मालकीची आहे, बापदादाची जमीन आहे. याने विकत घेऊन ही त्रास देतात, यायचं नाही, जीवे मारतो, आला तर ही करतो. बरं तिथं सर्वे नंबर आहे, सर्वे नंबर बांध आहे. म्हणजे आता आई वडील सगळेच वैतागलेत. काय नाही, नेमका काय त्रास आहे आपल्याला? वाट्यासाठी त्रास आहे. जाऊ येऊ देत नाहीत, धमकी देतात, जीवे मारतो म्हणून, इथून जायचं नाही म्हणून. यापूर्वी आपण काय अर्ज बिर्ज काय दिला नव्हता का? दिल्यावर 4 वर्ष झालं अर्ज आहे, अर्ज दिलेला. 4 वर्षापासून इथं तहसीलला वडील चक्रा मारून परेशान झालेले आहेत. मी येतोय, वडील येतात, कुठंच काय नाही, काय केलेलं नाही. समजा आपली मागणी मान्य नाही झाली, पुढील आपली भूमिका काय असणार आहे? मी आत्मदहन करणार आहे, मागणी जर मान्य नाही झाली तर आत्मदहन करणार आहे. मी आता शेतामध्ये ऊस आहे 3 एकर माझा, तरी ऊस कसला जाऊ दिलेला नाही तुम्हाला सांगतो. आणि आता ऊस वाळून गेलेला आहे सगळा ऊस. आणि शेजारच्या इकडून ऊस नेला, तिकडून सुद्धा जाऊ दिला. काठी घेऊन बसले तिथं, एकनाथ घोडके म्हणून काठी घेऊन बसले. प्रत्येक वर्षी मला असा त्रास आहे, प्रत्येक वर्षी. आता रान माझा 1.5 एकर ऊस वाळलाय, ते रान पेरायला सुद्धा येत नाही, आता पेरायला सुद्धा वाट नाही तात्काळ. ते रुटर करायचं काय करायचं म्हणलं तरी म्हणजे जायलाच हे नाही, शेतामध्ये जायलाच येत नाही, कसलं जायला येत नाही. 3 बांध आहेत, 3 बांधापैकी कुठूनच जायला येत नाही. ट्रॅक्टर मी बांधवून कसं नेणार आहे बांध सफाई झाल्याशिवाय? अगर मला वाटेला जावा म्हणून सुद्धा सांगितलेलं नाही आपल्या ह्या प्रशासनानं. खात सुद्धा 1-1 किलोमीटर पाठीवर घेऊन जावं लागतंय. म्हणजे एवढा त्रास आहे ना. 4 वर्ष झालं ऊस लावून, ऊसाला प्रत्येक वेळ शिंडावं लागतं. इकडं वाट दे, ह्याला वाट दे, जाऊ दे बाबा पाया पडून हे करून. आणि आता 50 पोती खात आणला होता गेल्या वर्षी कोंबड्याचा, तेवढा पाठीवर नेला. म्हणजे सगळं भरपूर त्रास आहे स्वतः हे करून. तरी मला शासनाने लवकरात लवकर न्याय द्यावा, नाहीतर माझी पुढील भूमिका जी आहे ती मी पूर्ण करणार आहे.